एकदा भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, हे प्रिये, आज मी तुला एक कथा सांगतो. पृथ्वीवरील जो मनुष्य ही कथा ऐकेल त्याच्या कितीही मोठ्या भयंकर दुःखांचा मी नाश करीन, हे माझे वचन आहे. आणि ज्यांनी त्याचा मोठा विश्वासघात केला, पदोपदी अपमान केले, नेहमी लायकी काढली, दुःख दिले, त्यांना मी स्वतः साक्षात समोर जाऊन शिक्षा करीन. माझी आजची ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याच्या भाग्यात माझ्या कृपेचा सुख समृद्धीचा वर्षाव या क्षणापासून होईल, हे माझे वरदान आहे. आणि जो मनुष्य आजची ही कथा ऐकणार नाही तो आयुष्यभर पस्तावत राहणार. कारण आजच्या माझ्या या कथेमध्ये इतकी शक्ती आहे की जो मनुष्य ही कथा ऐकेल त्यांच्यावर मरेपर्यंत संकट येणार नाही. त्यांच्या भाग्यातील कितीही मोठे आजार, रोग, शत्रू, दारिद्र्य, रडवणारे दुःख, चिंता सर्व काही येत्या काही मिनिटातच जळून जाईल. त्यामुळे ही कथा ऐकायला तयार राहा आणि तुमच्या भाग्याला लागलेली पनवती, साडेसाती मी क्षणातच पूर्णपणे दूर करीन, हे माझे वचन आहे. भक्तांनो, या कथेत रमून जाण्यापूर्वी श्रद्धेने, प्रेमाने ओम नमः शिवाय, जय सदाशिव, जय माता पार्वती नक्की लिहा. हा फक्त जप नाही, तर हेच शब्द तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत. आणि आजची कथा आत्ताच लाईक करून शिवाच्या फक्त एका भक्ताला शेअर करा. कारण भगवान शिवांना ज्ञान पसरवणारे भक्त, भक्ती वाढवणारे भक्त खूप प्रिय आहेत. आणि अशा भक्तांवर शिवाची कृपा मरेपर्यंत राहते. भगवान शिव माता पार्वतीला कथा सांगताना म्हणतात, हे माता पार्वती, ही कथा मी तुम्हाला तेव्हाच सांगेन जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकायला तयार असाल. कारण या कथेचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य ही कथा शेवटपर्यंत ऐकतो. अर्धवट कथा ऐकून सोडणाऱ्याला पाप लागते असे म्हणतात. म्हणून तुम्ही आजची ही पवित्र कथा शेवटपर्यंत ऐका. कारण या कथेचा तुमच्या भाग्यावर आणि पृथ्वीवरील सर्व मनुष्यांच्या भाग्यावर भयंकर मोठा परिणाम होणार आहे. एकेकाळी एका गावात राघव नावाचा एक माणूस राहत होता. त्याच्या गरिबी आणि दुर्दैवाच्या कहाण्या इतक्या प्रसिद्ध झाल्या होत्या की जवळच्या अनेक गावातील लोक त्याच्याच नावाने त्याला ओळखत होते. राघव इतका गरीब होता की त्याच्याकडे काही फाटलेले आणि घाणेरडे कपडे वगळता शरीर झाकण्यासाठी काहीही नव्हते आणि त्याने शरीर पूर्णपणे झाकणेही कठीण होते. त्याचे केस नेहमीच विस्कटलेले आणि धुळीने माखलेले असायचे आणि त्याच्या डोळ्यात कायमची निराशा असायची. लोक फक्त त्याच्याकडे पाहूनच आपला मार्ग बदलत असत. जणू त्याची गरिबी एक संसर्गजन्य रोग आहे. दररोज सकाळी जेव्हा सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडायचा तेव्हा राघवचा दिवस संघर्षाने भरलेला असायचा. तो त्याच्या जीर्ण झोपडीतून बाहेर पडायचा आणि गावातील रस्त्यांवर एका दारापासून दुसऱ्या दारापर्यंत भटकंती करत असे. त्याच्या आवाजात एक अशी थरथर होती जी त्याची कमकुवतपणा आणि गरिबी व्यक्त करत असे. तो विनंती करायचा, देवाच्या नावाने मला काहीतरी द्या. मी 2 दिवसांपासून काही खाल्लं नाही. काही दयाळू आत्मे ज्यांच्या हृदयात थोडीशी करुणा शिल्लक होती ते त्याला त्यांच्या उरलेल्या कोरड्या भाकरीचा तुकडा आणि मुठभर धान्य देत असत. यामुळे राघवला त्या दिवसासाठी जीवन मिळायचे. पण बऱ्याचदा त्याला दटाव, अपमान आणि रिकाम्या हाताने परतावे लागत. लोक दरवाजे बंद करून म्हणायचे, इथून निघून जा, तू काही काम का करत नाहीस. वेळ निघून गेलाय आणि गावकऱ्यांचा राघवबद्दलचा दृष्टिकोन आणखीन कठोर होत गेला. त्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली जी हळूहळू अफवेत रूपांतरित झाली. ते कुजबुजू लागले की राघव फक्त भिकारी नव्हता, तर रात्रीच्या अंधारात चोरी करण्याची संधी शोधण्यासाठी तो दिवसाढवळ्या त्यांच्या घरांवर हेरगिरी करत असेल. ही निराधार अफवा गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर कोणी त्याला जी काही छोटी मोठी भिक्षा देत असे ती पूर्णपणे बंद झाली. आता जेव्हा जेव्हा राघव कोणताही दरवाजा ठोठावत असे तेव्हा लोक त्याला शिव्या देत असत आणि हकलावून लावत असत.
महिला त्यांच्या मुलांना त्याच्याजवळ जाण्यापासून रोखत असत आणि त्याला शिव्याशाप देत असत. या घटनेनंतर राघवची परिस्थिती आणखीन दयनीय बनली. त्याचे जीवन आता पूर्णपणे नशिबाच्या दयेवर होते. गावकऱ्यांनी सोडून दिल्यानंतर त्याला राहण्यासाठी एक नवीन जागा सापडली. शहराच्या बाहेर असलेला कचऱ्याचा एक मोठा ढीग. दररोज सकाळी तो त्या दुर्गंधीयुक्त ढिगाऱ्याजवळ पोहोचायचा आणि तासनतास उघड्या हातांनी कचऱ्यातून काहीतरी खाण्यायोग्य सापडेल या आशेने शोधत असायचा. कधी कधी त्याला कोणीतरी फेकलेला कोरडा भाकरीचा तुकडा सापडायचा, जो तो उचलायचा आणि कृतज्ञतेने खायचा. कधी कधी त्याला विखुरलेले मक्याचे काही दाणे सापडायचे, जो तो एक एक करून उचलायचा आणि त्याची भूक भागवण्याचा प्रयत्न करायचा. ज्या दिवशी त्याला काहीही मिळत नसे त्या दिवशी तो त्याच्या झोपडीत जाऊन थंड पाणी पिऊन झोपी जायचा. अशाच एका निराशाजनक दुपारी जेफा तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काहीतरी खाण्यायोग्य शोधत होता. तेव्हा त्याच्या बोटांनी काहीतरी कठीण आणि गोल वस्तूला जाणवलं. त्याने कुतूहलाने ते उचलले आणि ते तळहातावर ठेवले आणि धूळ पुसली. ते जुने 10 पैशांचे नाणे होते. ते निरुपयोगी नाणे पाहिल्यानंतरही राघवच्या बुडलेल्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. वर्षानंतर त्याने हातात काही पैसे पाहिले होते. त्याने ते नाणे त्याच्या फाटलेल्या कुर्त्याच्या एका कोपऱ्यात घट्ट बांधले, जणू काही त्याला एखादा अमूल्य खजिना सापडला आहे. त्या दिवशी तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काही बाजरीचे दाणे सापडतील अशी आशा करत होता, पण त्याला ते कुठेही सापडले नाहीत. तरीही आज त्याच्या मनात एक विचित्र शांतता होती. त्याने विचार केला, आज माझ्याकडे 10 पैसे आहेत. आज मी उपाशी झोपणार नाही. आज मी विश्रांती घेईन. तो त्याच्या जीर्ण झोपडीत परत गेला. त्याने भांड्यातून थंड पाणी प्यायले. त्याच्या सवयीप्रमाणे त्याने तोंडात थोडा तंबाखू ठेवला आणि त्याच्या फाटलेल्या चटईवर झोपला आणि गाढ झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात खाण्यासाठी काहीतरी शोधत असताना त्याला एक माणूस त्याच्या डोक्यावर काठ्यांपासून बनवलेली एक मोठी टोपली घेऊन जाताना दिसला. राघवने त्या माणसाला हाक मारली, अरे भाऊ थांब, तुझ्या या मोठ्या टोपलीत काय आहे? त्या माणसाचे नाव मोहन होते. तो एक भटका व्यापारी होता, जो लहान लहान वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करत असे. तो थांबला आणि म्हणाला, या टोपलीत विक्रीसाठी हरणाची मुले आहेत. राघवच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आला. त्यांना इथे आणा, मला ते पाहायचे आहेत. जवळच 3 खूप श्रीमंत माणसे उभी होती. त्यांनी रेशमी कपडे घातले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरून अहंकार स्पष्टपणे दिसून येत होता. ते मोहन आणि भिकारी राघवकडे पाहत होते. त्यापैकी एकाने मोहनला म्हटले, तुम्ही त्या भिकाऱ्याकडे जाण्याचा त्रास अनावश्यकपणे घेत आहात. तुमचा वेळ वाया घालवू नका. मोहनने मोठ्या आश्चर्याने विचारले, का साहेब, काय झाले? श्रीमंतापैकी एकाने हसून म्हटले, कारण या माणसाकडे 1 पैसाही नाही. तो हरीण कसा खरेदी करेल? तो फक्त तुमचा वेळ वाया घालवेल. मोहनने राघवकडे पाहिले आणि मग त्या श्रीमंत लोकांना म्हणाला, मला माहीत नव्हते की या माणसाकडे अजिबात पैसे नाहीत. मला वाटले की कदाचित त्याच्याकडे खूप पैसे असतील. तिघेही श्रीमंत मोठ्याने हसू लागले. एक म्हणाला, पैसे आणि याच्याकडे तर काहीच नाही. तुम्हाला दिसत नाही का की तो कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बसला आहे? तो दररोज इथे येतो आणि कोंबडीसारखा कचऱ्याचा ढीग उधळत राहतो, जेणेकरून त्याला काही बाजरीचे दाणे मिळतील आणि तो कसा तरी जगू शकेल. जर त्याच्याकडे खरोखर पैसे असते तर त्याने स्वतःसाठी एक वेळेचे जेवण खरेदी केले नसते का? तो एक हरीण काय खरेदी करेल? आणि मग तो त्याचे करेल तरी काय? तो स्वतःसाठी अन्नाची व्यवस्थाही करू शकत नाही. मग तो हरणाला काय खायला देईल? मोहनने शांतपणे उत्तर दिले, साहेब, मी तर माझ्या काही वस्तू विकण्यासाठी इथे आलो आहे. जो कोणी मला बोलवेल मला त्याच्याकडे जावेच लागेल. माझे कोणीही प्रिय नाही आणि कोणीही शत्रू नाही. या माणसाने मला बोलावले म्हणून मी त्याच्याकडे जात आहे. पहिला श्रीमंत माणूस म्हणाला, ठीक आहे, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही ना? मग तुम्ही जा त्याच्याकडे.
पण आम्हाला त्याच्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तो कुठे राहतो, काय खरेदी करू शकतो. यानंतर दुसरा माणूस म्हणाला, हो, हेच बरोबर आहे. तुम्हाला त्याच्याकडे गेल्यावरच समजेल की आम्ही बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय. त्यानंतर तिसरा माणूस म्हणाला, आकाशात असलेल्या ढगांवरूनच समजतं की पाऊस पडेल की नाही. त्याचप्रमाणे माणसाची अवस्था पाहूनच समजतं की तो 1 रुपया पण खर्च करू शकत नाही. मोहनने तरीही आपल्या बोलण्यावर जोर दिला आणि म्हणाला, ठीक आहे, पण असे बरेच लोक आहेत जे या माणसापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत दिसतात, मला बोलावतात आणि जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना माझे हरिण दाखवतो तेव्हा ते म्हणतात की हे खूप महाग आहेत. म्हणून जर हा माणूसही असेच म्हणाला तर मला अजिबात वाईट वाटणार नाही. म्हणून मी आता त्याच्याकडे जातो, मला सवय आहे. तिघांपैकी एक म्हणाला, चला आपणही पाहूया की हा भिकारी काय खरेदी करतो. दुसरा म्हणाला, तो काय खरेदी करेल. माझ्या माहितीनुसार त्याने गेल्या 3 वर्षात एक वेळेचं जेवणही घेतलेलं नाही. तो हरिण कसा खरेदी करेल. असा माणूस हरिण खरेदी करू शकतो का, हे शक्य आहे का. असो, आपण जाऊन पाहूया की हे नाटक आहे की काय आहे. आणि जर त्याला, या गरीब माणसाला इकडे तिकडे धुंडाळून मोफत हरिण पाहायचं असेल तर आपण त्याला काठीने जोरदार मारू, जेणेकरून तो चांगल्या व्यावसायिकांशी कसं वागायचं ते शिकेल. जेव्हा ते सर्व राघवकडे आले तेव्हा तिघांपैकी एकाने उपहासाने म्हटलं, हे हरिण आहे, आता एक खरेदी कर. तू ते फक्त पाहू शकतोस पण खरेदी करू शकत नाहीस. परंतु राघवने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्याची नजर टोपलीत आत पाहणाऱ्या एका लहान घाबरलेल्या हरणावर होती. राघवने त्याला विचारलं, तू एक हरिण कितीला देशील. तेव्हा दुसऱ्या एका श्रीमंत माणसाने त्याला अडवून म्हटलं, तू खूप भोळेपणाने वागतोयस. तुला हे माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे की दररोज 2 हरिण 25 पैशांना विकले जातात. तरीही राघवने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि थेट मोहनला म्हणाला, मला 10 पैशांना एक हरिण खरेदी करायचं आहे. मला सांग, तू ते मला देशील का. हे ऐकून तिघेही श्रीमंत पोट धरून जोरजोरात हसायला लागले. एक म्हणाला की एक हरिण 10 पैशांना का नाही. का नाही, मग तू म्हणशील की मला हरिण खरेदी करण्यासाठी 10 पैसेही द्या, बरोबर ना. हे म्हणत एका श्रीमंत माणसाने त्याच्या गालावर हलकेच मारले. यावर राघव शांत पण मृदू आवाजात म्हणाला, मी तुला काहीही केलेले नाही, तरीही तू माझ्या गालावर का मारलेस. मी तुला ओळखतही नाही. मी या माणसाला काहीतरी खरेदी करण्यासाठी बोलावले होते आणि तुझ्यासारखे अनोळखी लोक आमची खरेदी विक्री खराब करत आहात. मग त्याने त्याच्या फाटलेल्या कुर्त्याच्या कोपऱ्यात बांधलेले 10 पैशांचे नाणे उघडले आणि मोहनला देत म्हणाला, कृपया मला 10 पैशांना एक हरिण द्या. मोहनने ते नाणे घेतले आणि पिंजऱ्यातून एक अतिशय गोंडस आणि लहान हरणाचे पिल्लू बाहेर काढले आणि राघवला दिले. हे घे, मी त्याला चंचल म्हणतो. मग हरिण विक्रेत्याने त्या 3 श्रीमंत माणसांकडे पाहिले, हसले आणि म्हणाला, कसे आहात तुम्ही लोक, जे उत्तम पांढरे कपडे घालता, डोक्यावर फेटे बांधता, कमरेला तलवारी आणि पायात महागडे बूट ठेवता आणि ज्यांच्याकडे भरपूर मालमत्ता आहे. तुम्ही म्हणालात की हा माणूस इतका गरीब आहे की तो काहीही खरेदी करू शकत नाही, तरीही त्याने 10 पैशांना एक हरिण विकत घेतले. त्यानंतर मोहन आणि ते श्रीमंत लोक आपापल्या वाटेने गेले. पण ते श्रीमंत लोक त्यांच्या मनात राघवचा आणखीन द्वेष करू लागले. राघव तो कचऱ्याचा ढीग फिरवत राहिला जोपर्यंत त्याला त्यात काही बाजरीचे दाणे सापडले नाहीत. त्याने काही धान्य स्वतःसाठी आणि काही त्या नवीन मित्रासाठी, चंचल त्या लहान हरणासाठी ठेवले. मग तो देखील त्याच्या घरी गेला. त्याने त्याची चटई पसरली आणि त्या रात्री अनेक वर्षात पहिल्यांदाच तो एकटा नव्हता. तो आणि चंचल एकत्र झोपले. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जाणे, बाजरीचे दाणे शोधणे आणि नंतर घरी येऊन चटईवर झोपणे हे सुमारे 1 आठवडा चालू राहिले. एके रात्री राघव भाऊचे डोळे एका आवाजाने उघडले. त्याला असे वाटले की कोणीतरी त्याला हाक मारत आहे. मालक, मालक, त्याने झोपेतच उत्तर दिले.
मी इथे आहे. कोण मला हाक मारत आहे? हरीण म्हणाले, मालक, मी तुम्हाला हाक मारतोय. राघवने आजूबाजूला पाहिले, पण त्याला कोणीच दिसले नाही. तो खूप घाबरला आणि त्याला वाटले की कदाचित हा त्याचा भ्रम असेल. मग हरीण पुन्हा म्हणाले, मालक, मी तुम्हाला हाक मारतोय. तुमचा हरीण चंचल. आता राघवला समजत नव्हते की त्याने भीतीने बेशुद्ध व्हावे की उठून पळून जावे. त्याला काळजीत पाहून चंचल म्हणाला, काय झालं मालक, तुम्ही इतके काळजीत का आहात? राघव थरथरत्या आवाजात म्हणाला, मी काय आश्चर्य पाहत आहे. हरीण म्हणाला, आश्चर्य? तुम्ही कोणते आश्चर्य पाहिले? मालक, ज्यामुळे तुम्ही इतके काळजीत आहात. राघव म्हणाला, हे खरोखरच एक आश्चर्य आहे. मी जागा झालो आहे की स्वप्न पाहत आहे. कोण म्हणेल की एक हरीण बोलू सुद्धा शकते? चंचल हसला आणि म्हणाला, बस, फक्त या गोष्टीसाठी तुम्ही एवढे काळजीत आहात. अजून तर यापेक्षाही आश्चर्यजनक गोष्टी पाहायच्या बाकी आहेत. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, माते, ही कथा तुला शेवटपर्यंत ऐकायची आहे. तेव्हाच तुझ्याही जीवनात या कथेचा मोठा परिणाम होणार आहे. पुढे हरीण त्याच्या मालकाला म्हणाले, पण मालक, आता तुम्ही ते ऐका ज्या गोष्टीसाठी मी तुम्हाला हाक मारली होती. राघव म्हणाला, अर्थातच मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेन, कारण तुझी गोष्ट ऐकल्याशिवाय मी राहू शकत नाही. त्याची भीती आता आश्चर्यात बदलली होती. चंचल पुढे म्हणाला, तर झाले असे की मीच तुम्हाला माझे मालक म्हणून निवडले आहे. मी आता तुमच्यापासून पळूही शकत नाही. यासाठी मला असे वाटते की तुम्ही माझ्यासमोर एक अट ठेवा आणि मी तुम्हाला एक वचन देईन, जे मी कधीही तोडणार नाही. राघव म्हणाला, बोल, काय म्हणायचे आहे तुला? हरीण पुढे म्हणाले, कुणालाही कळायला वेळ लागणार नाही की तुम्ही गरीब आहात. जिवंत राहण्यासाठी रोज या कचऱ्याच्या ढिगातून धान्याचे दाणे निवडणे तुमच्यासाठी सोपे असू शकते, कारण तुम्हाला त्याची सवय झाली आहे आणि याच्याशिवाय तुमचे काम देखील नाही चालणार. पण जर मी आणखीन काही दिवस तुमच्या सोबत राहिलो तर तुमच्याकडे हे हरीण उरणारच नाही, कारण मी भुकेने मरून जाईन. चंचल मरून जाईल मालक. म्हणूनच मला दररोज माझे पोट भरण्यासाठी जंगलात जायचे आहे आणि मी वचन देतो की मी रोज संध्याकाळी तुमच्याकडे परत येईन. हे ऐकून राघवला वाईट वाटले, पण त्याला चंचलचा मुद्दा समजला. त्याने अनिश्चिततेने त्याला बाहेर जाण्याची परवानगी दिली. तोपर्यंत सकाळ झाली होती, म्हणून चंचल बाहेर पळून गेला. राघव त्याच्या मागे गेला, पण हरीण खूप वेगाने धावत होते, म्हणून काही क्षणातच ते राघवच्या नजरेतून नाहीसे झाले. राघव तिथेच उभा राहून त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो हात वर करून ओरडला, अरे देवा, माझे हरीण गेले. जेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला रडताना आणि ओरडताना ऐकले, तेव्हा ते बाहेर आले आणि त्याची चेष्टा करू लागले. एक शेजारी म्हणाला, तू मूर्ख आणि खूप निरुपयोगी माणूस आहेस. दुसरा म्हणाला, तू जा आणि त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन बसून राहा आणि चरत राहा. माहित नाही किती वेळ आणि कदाचित तुला तुझ्या भाग्याने अजून एक नाणे मिळत नाही, तोपर्यंत तू चरतच राहा, त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बसतच राहा. आणि तुला 10 रुपयांचे नाणे मिळाले तरीही तुला एवढीही समज नाहीये की त्याने काहीतरी चांगले जेवण विकत घ्यावे. तू तर त्याच्याने एक हरीण विकत आणशील आणि त्यालाही पळून जायला देशील. आता तू का रागावत आहेस? हा सगळा त्रास तुझेच आमंत्रण आहे. राघवला त्याच्या शेजाऱ्यांचे बोलणे टोचत होते, पण तो शांतपणे त्याच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे गेला. तो तिथून काही बाजरीचे दाणे उचलून घरी परतला. आज त्याला त्याचे घर खूप एकटे आणि उजाड वाटत होते, कारण आज बऱ्याच दिवसांनी चंचल घरी नव्हता. संध्याकाळी सूर्य मावळत असताना चंचल धावत घरी आला. राघव त्याला पाहून इतका आनंदी झाला की त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी हे आनंदाचे अश्रू होते. अरे माझ्या मित्रा, तू परत आला आहेस. चंचल म्हणाला, मी तुम्हाला वचन दिले होते की मी रोज सकाळी माझ्या अन्नाच्या शोधात बाहेर पडेन आणि संध्याकाळी घरी परत येईन, म्हणून मी आलो. जेव्हा तुम्ही मला विकत घेतले तेव्हाच मला वाटले होते
की तुम्ही त्यावेळी तुमचे सर्व पैसे माझ्यावर खर्च केले आहेत, जरी ते फक्त 10 पैसे असले तरीही. मग मी तुम्हाला का दुःख देऊ? मी ते करू शकत नाही. आणि जरी मी गेलो तरी मी नेहमी संध्याकाळी जेवून घरी परतेन. तुम्ही काळजी करू नका. जेव्हा शेजाऱ्यांनी पाहिले की हरिण दररोज सकाळी बाहेर जाते आणि दररोज संध्याकाळी घरी परतते, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांना राघववर संशय येऊ लागला की तो जादूगार आहे किंवा त्याला काहीतरी जादू माहीत आहे. असे असूनही कित्येक दिवस गेले. दररोज सकाळी हरिण बाहेर जात असे आणि संध्याकाळी घरी परतत असे. संध्याकाळी तो त्याच्या मालकाला दिवसभरात त्याने भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल सांगायचा. 6व्या दिवशी जेव्हा हरिण घनदाट जंगलात काटेरी झुडपांमध्ये मऊ पाणी खात होता, तेव्हा तो जवळच्या वाढणाऱ्या एका मोठ्या झाडाच्या मुळाजवळ त्याच्या खुरांनी जमीन खणू लागला. योगायोगाने त्याला तिथे एक मोठा चमत्कार दगड सापडला. तो सूर्यप्रकाशात खूपच चमकत होता. तो लगेच ओरडला, अरे, हा तर खूप मोठा खजिना दिसतोय. जर मी चुकीचा नसेन तर हा एक हिरा आहे आणि तो इतका मोठा आहे की त्याद्वारे संपूर्ण राज्य विकत घेता येईल. त्याने स्वतःशीच विचार केला, जर मी तो घेतला आणि माझ्या मालकाला दिला तर लोक त्यांना मारतील. ते विचारतील की इतक्या गरीब माणसाला इतका मौल्यवान हिरा मिळाला कसा. आणि जरी त्यांनी उत्तर दिले की मला तो कुठेतरी मिळाला तरी कुणीही विश्वास ठेवणार नाही. आणि जर ते म्हणाले की मला हा कोणीतरी दिलाय तरीही त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मी माझ्या मालकाला कोणत्याही समस्येत टाकू शकत नाही. मला माहीत आहे की मी काय केले पाहिजे. मी एक असा श्रीमंत माणूस शोधतो जो त्याचा योग्य वापर करू शकेल आणि माझ्या मालकाची गरिबी कायमची दूर करू शकेल. भक्तांनो, तुम्ही ही कथा ऐकत आहात तर ती शेवटपर्यंत ऐका आणि मग बघा, मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. आणि श्रद्धेने, प्रेमाने जय माता पार्वती कमेंट बॉक्समध्ये लिहा. मग चंचलने तो हिरा एका मोठ्या पाण्यात गुंडाळला, तोंडात ठेवला आणि जंगलात पळून गेला. तो धावत राहिला, पण त्या दिवशी त्याला कोणतेही शहर दिसले नाही. म्हणून त्या दिवशी तो जंगलात एका दाट झाडाखाली झोपला. तो सकाळी लवकर उठला आणि पुन्हा आपल्या मार्गावर निघाला. पण दुसरा दिवसही पहिल्या दिवसासारखाच गेला. तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा सकाळी आपला प्रवास सुरू केला. संध्याकाळी त्याला कुठेतरी दूर बांधलेली घरे दिसली. घरे हळूहळू मोठी आणि दाट होत होती. त्यामुळे त्याला असे वाटले की तो एका मोठ्या शहरात पोहोचला आहे. चालत चालत तो शहराच्या एका मोठ्या रस्त्यावर पोहोचला जो थेट राजवाड्याकडे जात होता. तिथून तो खूप वेगाने पळत होता. रस्त्यावरून येणारे आणि जाणारे लोक आश्चर्याने एक हरिण तोंडात हिरव्या पानाने काहीतरी गुंडाळून वेगाने धावत असल्याचे पाहत होते. चंचल राजाच्या राजवाड्यात पोहोचला तेव्हा राजा त्याच्या मंत्र्यासह राजवाड्याच्या दरवाजाजवळ बसला होता. चंचल राजवाड्याच्या दरवाजापासून काही अंतरावर थांबला. त्याने हिरा जमिनीवर ठेवला आणि त्याच्या शेजारी झोपून श्वास घेत होता. मग तो ओरडला, कुणी आहे का? कृपया करून कुणी आहे का? त्या देशात बाहेर उभे राहून असा आवाज तेव्हाच दिला जायचा जेव्हा त्याला आत येण्याची परवानगी हवी असेल. हरिणाला हा आवाज अनेक वेळा करावा लागला. तेव्हा मग राजा आपल्या सेवकांना म्हणाला, बाहेर कोण हाक मारत आहे ते पहा. एका सेवकाने पाहिले आणि सांगितले, महाराज, एक हरिण हाक मारत आहे. राजाला खूप आश्चर्य वाटले. तो म्हणाला, ठीक आहे, त्या हरिणाला आत बोलवा. राजाने 3 सेवक हरिणाला बोलावण्यासाठी धावले आणि हरिणाला म्हणाले, ये, महाराजांनी तुला आत बोलावले आहे. हरिण तोंडात हिरा घेऊन आत आला. त्याने हिरा राजाच्या पायाजवळ ठेवला आणि म्हणाला, जय हो महाराज. राजा म्हणाला, देव तुझे भले करो. मग राजाने आपल्या नोकरांना एक महागडा गलिच्छा आणि एक मोठी उशी आणायला सांगितली आणि हरणाला त्यावर आरामात बसायला सांगितले. जेव्हा हरणाने नकार दिला आणि सांगितले की तो तिथे बसला आहे, तिथेच ठीक आहे, तेव्हा राजाने त्याला त्या गालिच्यावर बसण्यास भाग पाडले. मग चंचलला त्यावर बसावे लागले.
त्या गालिच्यावर बसून हरिण एक अतिशय खास आणि आदरणीय पाहुण्यासारखे दिसत होते. यानंतर राजाच्या नोकरांनी हरणाला खाण्यासाठी काही दूध आणि तांदूळ आणले. राजाने हरणाला सांगितले की प्रथम दूध आणि तांदूळ खा आणि नंतर थोडी विश्रांती घे. नंतर मी तुझ्याशी बोलेन. हरिणाला काहीतरी बोलायचे होते, पण राजा त्याचे काहीही ऐकायला तयार नव्हता. जोपर्यंत त्याने दूध आणि तांदूळ खाल्ले नाहीत आणि थोडी विश्रांती घेतली नाही, तोपर्यंत राजा त्याच्याशी बोलणार नव्हता. सर्व काही संपल्यावर राजा हरणाला म्हणाला, आता सांग माझ्या बाळा, तुला काय म्हणायचं होतं? चंचल म्हणाला, महाराज, मला माहित नाही की तुम्हाला ही बातमी कशी समजेल, पण सत्य हे आहे की मला तुमचा अपमान करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मला तुमच्याकडे भांडायला पाठवले आहे. मी तुमच्याकडे लग्नाचा विषय घेऊन आलो आहे. हे ऐकून राजा हसला आणि म्हणाला, अरे हरणा, हरिण असूनही तुला खूप चांगले बोलता येते. मी स्वतः अशा माणसाच्या शोधात होतो जो मला अपमानित करू शकेल, जो माझ्याशी भांडेल आणि लग्नाच्या बाबतीत मी माझ्या मुलीसाठी योग्य वराच्या शोधात खूप अस्वस्थ होतो. तू पुढे बोल. चंचल म्हणाला, म्हणजे तुम्ही तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीही वाईट विचार करत नाही आहात ना? बरोबर, मी फक्त एक संदेशदूत आहे. राजा म्हणाला, नाही नाही, अजिबात नाही. तुझे हवे आहे ते न डगमगता बोल. चंचल म्हणाला, मग तुम्ही ते पहा जे मी घेऊन आलोय. असे म्हणत त्याने पानांमध्ये गुंडाळलेला हिरा राजाच्या मांडीवर ठेवला. राजाने पान उघडले तेव्हा त्यात एक मोठा चमकदार हिरा पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याचे डोळे विस्फारले. चंचल म्हणाला, मी हा हिरा माझे मालक महाराजा विक्रम यांच्या वतीने आणला आहे. त्यांनी ऐकले आहे की तुमच्या घरात एक लग्नाच्या वयाची मुलगी आहे, राजकुमारी कोमल, म्हणून त्यांनी हा हिरा तुम्हाला पाठवला आहे आणि ते तुमच्याकडून अपेक्षा करतात की या छोट्या भेटवस्तूपेक्षा जास्त मौल्यवान भेटवस्तू न पाठवल्याबद्दल त्यांना क्षमा कराल. राजाने मनात विचार केला, राजा याला छोटीशी भेट म्हणतात का? हे माझ्या संपूर्ण खजिन्यापेक्षा मौल्यवान आहे. मग तो हरणाला म्हणाला, हे ठीक आहे, ठीक आहे, चालेल, मी सहमत आहे. राजा विक्रम माझ्या मुलीशी लग्न करू शकतात आणि मला त्यांच्याकडून दुसरे काहीही नको आहे. ते माझ्या मुलीशी लग्न करायला रिकाम्या हाताने देखील येऊ शकतात आणि जर त्यांच्याकडे अशा आणखीन काही लहान भेटवस्तू असतील तर ते त्यांच्या घरी सोडून येऊ शकतात. हे माझे उत्तर आहे आणि मला आशा आहे की तू या सर्व गोष्टी तुझ्या मालकाला स्पष्टपणे सांगशील. हरणाने राजाला आश्वासन दिले की तो हे सर्व राजाला योग्यरित्या सांगेल. मग तो म्हणाला, ठीक आहे, आता मी थेट माझ्या मालकाकडे जाईन आणि काही दिवसात आम्ही लग्नाच्या मिरवणुकीसह परत येऊ. दोघांनी एकमेकांना अभिवादन केले आणि हरिण तिथून निघून गेले. या दरम्यान राघवला खूप त्रास झाला. चंचल गायब झाल्यानंतर तो त्याला शोधत अनेक दिवस इकडे तिकडे फिरत राहिला. शेजारी पुन्हा त्याच्यावर हसू लागले. हरिण हरवल्याने आणि शेजारच्यांचे टोमणे ऐकून तो वेडा झाला होता. एका संध्याकाळी जेव्हा तो त्याच्या झोपडीत झोपायला जात होता तेव्हा चंचल घरात शिरला. त्याला पाहून त्याने पलंगावरून उडी मारली आणि त्या हरणाला घट्ट मिठी मारली. त्याला मिठी मारून तो बराच वेळ रडत राहिला. जेव्हा हरणाने पाहिले की त्याचा मालक खूप रडला आहे तेव्हा तो म्हणाला, मालक, आता तुम्ही शांत बसा. आज मी तुमच्यासाठी एक खूप चांगली बातमी घेऊन आलो आहे. भक्तांनो, तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहिलात तर तुम्हाला देखील आनंदाची चांगली बातमी नक्की मिळेल. जर तुम्हाला आजची कथा आवडायला लागली असेल तर कृपया आजची कथा लाईक करा. पुढे तो भिकारी राघव त्याच्या हरणाला मिठी मारत रडत होता. मी विचार करत होतो की माझा चंचल मेला आहे, असं तो म्हणू लागला. हरिण म्हणाला, पहा मालक, मी मेलेलो नाही, मी जिवंत आहे. आता तुम्ही माझी चांगली बातमी ऐकण्यासाठी उठा आणि मग मी सांगतो तसे करा. तो भिकारी राघव म्हणाला, सांग, मला सांग, तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे. जर तू मला माझ्या पाठीवर झोपून टेकडीवरून लोळायला सांगितले तर तेही मी करेन. हरिण म्हणाले, आता मी जास्त काही समजावू शकत नाही.
परंतु मी केवळ इतकेच म्हणू शकतो की मी खूप काही खाण्यासारखे पाहिले आहे, जे खाण्यायोग्य असेल आणि खाण्यायोग्य नसेलही. पण जे आज मी तुम्हाला भरवायला जातोय ते खूप गोड आहे. राघव म्हणाला, या जगात अशी देखील वस्तू आहे का जी पूर्णपणे चांगली असेल? कारण प्रत्येक गोष्टीत चांगले आणि वाईट दोन्ही असते. जेवण जे तिखट आणि गोड दोन्ही असते ते चांगले असते. पण ज्या जेवणात केवळ गोडवा असतो ते नुकसान करत नाही का? हरीण जांभई देत म्हणाले, मी आता तुमच्यासोबत जास्त काही बोलू शकत नाही, कारण मला झोप येत आहे. आता झोपूया. उद्या सकाळी उठून तुम्हाला फक्त माझ्या मागे मागे यायचं आहे. हे बोलून हरीण तिथे झोपले, म्हणून राघव देखील झोपी गेला. सकाळ होताच दोघेही जाऊ लागले. हरीण पुढे पुढे आणि भिकारी राघव मागे मागे. 5 दिवस ते जंगलात चालत राहिले. 5व्या दिवशी ते एका नदीजवळ आले. तिथे येऊन हरणाने भिकाऱ्याला म्हटले, आता तुम्ही इथे पडून राहा. भिकारी राघव पडून राहिला. तेव्हा हरणाने त्याला खूप मारले. त्याने त्याला लाथा आणि शिंगांनी एवढे मारले की तो बिचारा ओरडला, थांब, तू मला इतके का मारत आहेस? हरीण थांबले आणि म्हणाले, ठीक आहे, आता मी तुम्हाला अजून नाही मारणार. मालक, तुम्हाला दुखवण्यात मला काही आनंद नाही, पण हा आपल्या नाटकाचा आवश्यक हिस्सा आहे. तुम्हाला हे दाखवावे लागेल की तुमच्यावर गुंडांनी हल्ला केला आहे. आता मी जातो, पण जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा आणि कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नका. हे बोलून हरीण पळून गेले आणि सकाळच्या 10 वाजताच राजाच्या महालात पोहोचले. ज्या दिवशीपासून चंचल राजाच्या महालात गेला होता त्याच दिवसापासून राजाने आपल्या रस्त्यांवर या आशेने खूप सारे सैनिक उभे केले होते की माहित नाही महाराज विक्रम कधी येतील. मग जसे एका माणसाने हरणाला येताना पाहिले, तो राजाला म्हणू लागला, महाराज, महाराज, महाराजा विक्रम येत आहेत. मी आत्ता चंचलला इकडे येताना पाहिलं आहे. राजा आणि त्याची सगळी माणसे महाराजा विक्रमांना भेटायला तयार झाले. पण राजा महाराजांना घ्यायला काही अंतरावर गेला. तेव्हा त्यांना पाहून तो आश्चर्यचकित झाला की हरीण तर एकटाच येत आहे. हरीण जेव्हा जवळ आला तेव्हा तो म्हणाला, महाराज की जय हो. राजाने खूप नम्र आवाजात त्याची खबर विचारली. चंचल म्हणाला, काही विचारू नका महाराज, मी खूप मुश्किलीने चालत इथे आलो आहे आणि बातमी देखील चांगली नाहीये. राजाने त्याला सांत्वन देत विचारलं, चंचल, बोल तरी काय झाले आहे? चंचलने दुःखी व्हायचं नाटक करत म्हणाला, खूप वाईट घडले आहे महाराज, खूप वाईट झालं आहे. महाराजा विक्रम आणि मी दोघेही इथे येत होतो. आम्ही काही दूरपर्यंत बरे आलो, पण आम्ही घनदाट जंगलात पोहोचलो तेव्हा रस्त्यात आम्हाला काही गुंड भेटले. त्यांनी माझ्या मालकाला पकडले, बांधून त्यांना खूप मारले. त्यांनी आम्ही जे लग्नासाठी सामान आणले होते ते सर्व लुटले. एवढेच नाही तर त्यांचे वस्त्र देखील. अरे, हे काय झाले? राजा हे सर्व ऐकून खूप चिंतित झाला. आपल्याला तात्काळ महाराजा विक्रम यांच्या मदतीसाठी गेले पाहिजे असे त्याला वाटले. तो लगेचच घरी परतला. तिथे जाऊन त्याने त्याच्या एका माणसाला त्याच्या तबेल्यातील सर्वोत्तम घोडा तयार करायला आणि त्यावर सर्वोत्तम खोगीर बसवायला सांगितले आणि एका दासीला आपल्या कपाटातील घालायच्या कपड्यांचे एक गाठोडे आणायला सांगितले. जेव्हा ती दासी कपड्यांची पिशवी घेऊन आली तेव्हा तिने एक खालस वस्त्र, एक पांढरा लांब झगा, एक काळे जॅकेट कपड्यांवर घालण्यासाठी, एक शाल, कमरेला बांधण्यासाठी एक कमरपट्टा आणि त्या पिशवीतून एक पगडी काढली. ते सर्व अतिशय उत्तम कपडे होते. त्याने सोन्याच्या मुठीची एक तलवार, उत्तम सोन्याचे काम केलेली एक लहान खंजीर आणि एक अतिशय उत्तम छडी देखील घेतली. मग तो चंचलला म्हणाला, माझ्या काही सैनिकांना सोबत घे, जे सर्व या गोष्टी महाराजा विक्रमकडे घेऊन जातील, जेणेकरून ते व्यवस्थित तयारी करून माझ्याकडे येऊ शकतील. चंचल म्हणाला, मी या सैनिकांना माझ्या मालकाकडे घेऊन जाऊन त्यांना लाजू का? नाही महाराज, ते तिथे लुटलेले आणि मारहाण झालेले पडून आहेत. अशा स्थितीत मी कुणालाही त्यांना पाहू देणार नाही. मी त्यांच्यासाठी हे सर्व स्वतः घेऊन जाईन. राजा म्हणाला, पण हा घोडा आहे, हे कपडे आहेत,
ही शस्त्रे आहेत. हे सर्व तू एक लहान हरिण कसे घेऊन जाशील? चंचल म्हणाला, तुम्ही हे सर्व सामान या घोड्याच्या पाठीवर ठेवा. घोड्याच्या लगामाचे एक टोक त्याच्या गळ्यात बांधा आणि दुसरे टोक माझ्या तोंडात द्या. मग मी हे सर्व सामान घेऊन जाईन. राजानेही तसेच केले आणि सर्वांच्या डोळ्यासमोर चंचल सर्व सामान घेऊन तिथून निघून गेला. हे सर्व पाहून लोक त्याच्या बुद्धिमत्तेचे आणि निष्ठेचे कौतुक करू लागले. चंचल त्याच्या मालकाकडे आला तेव्हा त्याला त्याचे मालक तिथे नदीकाठी पडलेले आढळले. चंचलला पाहून ते खूप आनंदी झाले. चंचल येताच म्हणाला, पहा मालक, मी तुम्हाला ज्या गोड जेवणाचे वचन दिले होते ते मी आणले आहे. आता तुम्ही उठा, या नदीत स्नान करा आणि हे कपडे घाला व तयार व्हा. भिकारी राघवला आंघोळ करण्याची सवय नव्हती, म्हणून तो मोठ्या अनिच्छेने नदीत उतरला आणि पाण्याने स्वतःला ओले करू लागला. चंचल म्हणाला, मालक, या थोड्याशा पाण्याने काहीही होणार नाही. तुम्ही पाण्यात व्यवस्थित आंघोळ करा. तुमच्या अंगावर वर्षानुवर्षांची घाण साचली आहे. भिकारी राघव म्हणाला, इथे खूप पाणी आहे आणि जिथे भरपूर पाणी असते तिथे खूप धोकादायी प्राणी देखील असतात. चंचल आश्चर्याने म्हणाला, प्राणी? कोणत्या प्रकारचे प्राणी? राघव म्हणाला, मगरी, मासे, साप, बेडूक इत्यादींसारखेच, आणि ते लोकांना चावतात. मला त्यांची खूप भीती वाटते. चंचल म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण स्वतःला खूप स्वच्छपणे साफ करा आणि आपले दातही स्वच्छ करा. ते खूप घाणेरडे झाले आहेत. लवकरच भिकारी राघव व्यवस्थित आंघोळ करू लागला आणि त्याने दातही व्यवस्थित स्वच्छ केले. आंघोळ केल्यानंतर त्याचे स्वरूपच बदलले होते. तो आता सामान्य स्वच्छ माणसासारखा दिसत होता. चंचलने त्याला राजाने दिलेले कपडे घालण्यास सांगितले. तो म्हणाला, सूर्य मावळणार आहे आणि आपण त्याआधीच इथून निघून जायला हवे होते. भिकारी राघव राजाने पाठवलेले कपडे पटकन घालू लागला. त्याने पाठवलेल्या घोड्यावर बसून निघून गेला. चंचल पुढे होता आणि बनावट राजा विक्रम घोड्यावर मागे होता. काही अंतर गेल्यावर हरिण थांबलं आणि राघवला म्हणालं, मालक, एक गोष्ट लक्षात ठेवा. जो कोणी तुम्हाला इथे पाहेल त्याला कळणार नाही की तुम्ही तोच माणूस आहात जो कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाजरीचे दाणे गोळा करून खात असे. आणि जरी ते शहरात जाऊन तुमची चौकशी करत असले तरीही ते तुम्हाला ओळखू शकणार नाही, कारण आज तुमचा चेहरा आणि दात खूप स्वच्छ आहेत. तुमचा चेहरा खूप चांगला दिसतोय. पण एका गोष्टीची काळजी घ्या. आपण जिथे जात आहोत तिथल्या राजाच्या मुलीशी, राजकुमारी कोमलशी मी तुमचा विवाह पक्का केलेला आहे. जी भेट द्यायची होती तीही मी देऊन आलोय. तुम्ही तिथे फक्त शांत राहा. तुम्ही कसे आहात आणि काय बातमी आहे याशिवाय काहीही बोलू नका. मी तुमच्या वतीने बोलेन. राघवने होकारार्थी मान हलवली. चंचल म्हणाला, तुम्हाला तुमचं नवीन नाव माहितीये? राघव म्हणाला, हो, मला माहित आहे की माझे नवीन नाव काय आहे. हरणाने विचारले, काय आहे तुमचे नाव? माझे नाव राघव आहे. चंचल हसला आणि म्हणाला, नाही, आत्ता नाही. आता तुमचे नाव राघव नाही, तर आत्तापासून तुमचे नाव महाराजा विक्रम आहे. राघवने मान हलवली. ते पुढे गेले. थोडे अंतर चालल्यानंतर त्यांना राजाचे सैनिक दिसू लागले. त्यापैकी 14 सैनिक त्यांच्या सोबत चालू लागले. थोडे पुढे गेल्यावर त्यांना राजा दिसला. मंत्री वगैरेही दिसले. ते सर्वजण त्यांना भेटायला तिथे होते. चंचल म्हणाला, आता तुम्ही घोड्यावरून उतरा आणि तुमच्या सासऱ्यांना नमस्कार करा. तो तिथे मध्यभागी हलक्या निळ्या रंगाचा पोशाख घालून उभा होता. भिकारी राघव ठीक आहे म्हणाला आणि तो घोड्यावरून खाली उतरला. दोन्ही राजांनी हस्तांदोलन केले आणि एकमेकांना मिठी मारली. मग दोघेही राजाच्या राजवाड्याकडे गेले. सर्वांसाठी मोठी मेजवानी झाली आणि आनंद साजरा झाला. ते सर्व रात्रीपर्यंत बोलत राहिले. या दरम्यान महाराजा विक्रम यांच्या विषात राघव आणि हरिण चंचल आतल्या खोलीत होते. 3 सैनिक त्यांच्या खोलीबाहेर त्यांची सेवा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी उभे होते. सकाळी चंचल राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आता आम्ही ज्या कामासाठी येथे आलो आहोत ते काम आपण पूर्ण करू. तुमची मुलगी राजकुमारी कोमलचे लग्न महाराजा विक्रमशी करा.
तुम्ही जितक्या लवकर लग्न कराल तितके लवकर आमच्या राजाला बरे वाटेल. राजा म्हणाला, अगदी बरोबर. वधू तयार आहे आणि राजकुमारी कोमलचा विवाह महाराजा विक्रमच्या वेशात असलेल्या राघवशी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी चंचल त्याच्या मालकाला म्हणाला, मालक, मी एका आठवड्यासाठी बाहेर जात आहे. जोपर्यंत मी परत येईन तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. मग तो राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, हे सर्व झाले. आता माझ्या मालकाने मला आदेश दिला आहे की मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे घर ठीक करून यावे. एक भेट दिली आहे. त्यांनी मला एका आठवड्यात परत येण्यास सांगितले आहे. मी परत येईपर्यंत ते इथेच राहतील. राजाने विचारले, तुला मदत करण्यासाठी सैनिकांची गरज आहे का? हरिण म्हणाला, नाही, मी पूर्णपणे एकटाच ठीक आहे. मला आता कुणाचीही गरज नाही. मी परत येईपर्यंत तुम्ही माझ्या मालकाची काळजी घ्या. राजा म्हणाला, ठीक आहे, आणि राजाला निरोप देऊन हरिण त्याच्या प्रवासाला निघून गेला. पण चंचल त्याच्या जुन्या गावात गेला नाही. तो तिथून दुसरा रस्ता घेऊन दुसऱ्या एका अतिशय सुंदर शहरात आला. तिथे सर्व काही खूप छान होते, पण त्याने पाहिले की तिथे कुणीही राहत नव्हते. त्याला ना पुरुष दिसला, ना स्त्री दिसली, ना मुलं दिसली. तो मुख्य रस्त्यावरून चालत गेला आणि शेवटी तो एका खूप मोठ्या आणि सुंदर घरासमोर उभा राहिला. त्याने यापूर्वी कधीही असे घर पाहिले नव्हते. ते घर निलमणी आणि मौल्यवान दगडांनी बनवलेले होते. त्याला वाटले की हे घर त्याच्या मालकासाठी खूपच चांगले असेल. भक्तांनो, आज जो मनुष्य ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहील त्याची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही, हे भगवंत तुम्हाला वचन देत आहेत. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा आणि एकदा प्रेमाने राधे राधे टाईप करा. बघा, तुमच्याही भाग्यात चमत्कार व्हायला चालू होईल. चला, आपण कथेकडे वळूया. भक्तांनो, त्या हरणाला पाहायचं होतं की हे घरही या शहरातील इतर घरांसारखंच रिकामी आहे का, किंवा तिथे कोणी राहत आहे का. म्हणून त्याने त्या घराचा दरवाजा ठोठावला. चंचलला तिथे कोणीच दिसलं नाही. कुणी आहे का असे अनेक वेळा हाक मारूनही आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. चंचलला वाटले, ही एक विचित्र गोष्ट आहे. जर कोणी आत नसेल तर घराचा दरवाजा बाहेरून बंद केला पाहिजे, आणि जर कोणी आत असेल तर तो आतून बोलला का नाही. असेही होऊ शकते की ते राहणारी लोक घराच्या दुसऱ्या भागात असतील किंवा झोपले असतील. मला थोडे मोठ्याने हाक मारायला हवे. त्याने पुन्हा जोरात हाक मारली आणि लगेचच आतून एका वृद्ध महिलेने उत्तर दिले, कोण इतक्या मोठ्याने ओरडत आहे? चंचल म्हणाला, आजी, मी तुमचा नातू आहे. त्या म्हाताऱ्या महिलेने उत्तर दिले, जर तू माझा नातू आहेस तर ताबडतोब तुझ्या घरी परत जा. इथे येऊन स्वतःही मरू नकोस आणि मलाही मारू नकोस. चंचल म्हणाला, आजी, मला आत तर येऊ द्या. मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हातारी म्हणाली, माझ्या प्रिय नातवा, मी तुझ्यासाठी दार यासाठी उघडत नाही, कारण दार उघडण्याने माझ्या आणि तुझ्या दोघांच्याही जीवाला धोका आहे. चंचल म्हणाला, आजी, काळजी करू नका. आपण दोघेही काही काळ तरी सुरक्षित आहोतच. म्हणून तुम्ही दार उघडा आणि मला आत येऊन काय बोलायचं आहे ते बोलू द्या. शेवटी त्या म्हाताऱ्या महिलेने दार उघडले आणि हरिण आत गेले. एकमेकांबद्दल विचारपूस केल्यानंतर त्या म्हाताऱ्या महिलेने चंचलला विचारले, माझ्या बाळा, आता तू इथे काय बोलायला आला आहेस ते पहिल्यांदा सांग. हरिण म्हणालं, आजी, आमच्याकडे तर सगळं ठीक आहे. तुमच्याकडे कसं आहे? ती म्हातारी रडत रडत म्हणाली, इथे परिस्थिती खूप वाईट आहे बेटा. जर तुला मरायचे असेल तर तू इथेच राहू शकतोस, आणि मला वाटत नाही की तुला आज मरायचे आहे. चंचल म्हणाला, मधात माशी मरणे वाईट गोष्ट नाही आणि ती मधालाही हानी पोहोचवत नाही. ती म्हातारी पुन्हा म्हणाली, हे कदाचित तुझ्यासाठी ठीक असेल, पण जे तलवारी आणि ढाल असलेले लोक वाचू शकले नाहीत ते तुझ्यासारख्या छोट्याशा गोष्टींबद्दल काय म्हणता येईल. मी तुला पुन्हा सांगते, तू जिथून आलास तिथे परत जा. मला तुझ्यापेक्षा तुझ्या सुरक्षिततेची जास्त काळजी वाटते. चंचल म्हणाला, आजी, सध्या मी इथून परत जाऊ शकत नाही.
मला या जागेबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं आहे. हे कोणाचे ठिकाण आहे? म्हातारी म्हणाली, अरे माझ्या बाळा, इथे खूप खजिना आहे. खूप माणसे आहेत, शेकडो घोडे आहेत आणि त्याचा मालक 60 टोकी असलेला एक खूप मोठा साप आहे. खरं तर तो या संपूर्ण शहराचा मालक देखील आहे. चंचल म्हणाला, अच्छा, तर हाच मुद्दा आहे. आजी, तुम्ही मला अशा ठिकाणी ठेवू शकाल का जी त्या सापाजवळ असेल आणि तो माझ्याजवळ असेल, तेव्हा मी तिथून त्याला मारू शकेन. हे ऐकून ती बिचारी म्हातारी स्तब्ध झाली. ती म्हणाली, अरे असं बोलू नको बाळा, तू मला आधीपासूनच धोक्यात आणला आहेस. कारण मला खात्री आहे की या घरात जे काही बोललं जातं ते तो साप जिथे असेल तिथून सर्व काही ऐकतो. बघ, मी एक गरीब म्हातारी आहे आणि त्याने हे भांड देऊन स्वतःसाठी जेवण बनवायला ठेवलं आहे. जेव्हा तो साप येतो तेव्हा वारा वाहू लागतो, धूळ उडू लागते, जणू वादळ येणार आहे. जेव्हा तो अंगणात येतो तेव्हा तो पोट भरल्यावरच इथून हलतो आणि मग तो पाणी पिण्यासाठी आत येतो. मग तो हे सर्व करून निघून जातो. जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा तो पुन्हा हे सगळं करतो. मी तुला त्याच्याबद्दल आणखीन एक गोष्ट सांगेन आणि ती म्हणजेच त्याला 7 डोकी आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर ती म्हणाली, आता त्याच्याबद्दल हे सगळं ऐकून तू काय विचार करतोस? तू त्याच्याशी लढू शकतोस का? चंचल म्हणाला, बघा आजी, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. फक्त मला सांगा, या मोठ्या सापाकडे तलवार आहे का? हो आहे ना. हे एवढं बोलत ती म्हातारी आत गेली. एक चमकणारी तीक्ष्ण तलवार बाहेर काढली आणि ती चंचलला दिली. मग ती म्हणाली, काळजी करण्यासारखं काय आहे? आपण आधीच मेलो आहोत. चंचल म्हणाला, बघूया काय होतंय. तेवढ्यात जोरदार वारा वाहू लागला आणि धूळ उडू लागली, जणू वादळ येणार आहे. हे पाहून म्हातारी ओरडली, तुला वादळाचा आवाज ऐकू येत आहे ना? तो येतोय. चंचल म्हणाला, जर तो मोठा असेल तर मीही मोठा आहे. खरं तर मला हाही फायदा आहे की मी घरात आहे. 2 सिंह एकाच प्राण्यांच्या गोठ्यात राहू शकत नाहीत. या घरात एकतर तो राहील किंवा मी. बिचाऱ्या म्हाताऱ्या बाईला समजत नव्हते की ती कोणत्या अडचणीत आहे. तरीही ती लहान हरणाच्या भरोशावर हसली. ती हरणाला वारंवार आठवण करून देत राहिली की या सापाने तलवार आणि ढाली असलेल्या कितीतरी लोकांना मारले आहे. हे सर्व सारखे सारखे ऐकून हरिण ओरडले आणि म्हणाले, आजी, तुम्ही तुमचे असे बोलणे थांबवा. तुम्ही केळ्याचा रंग आणि आकार पाहून केळ्यांचा अंदाज लावू शकत नाहीत. फक्त थांबा आणि पहा काय होतंय ते. थोड्याच वेळात तो मोठा साप त्याच्या अंगणात आला आणि फिरत फिरत भांड्यातील सर्व वस्तू खाऊन टाकू लागला. मग तो दाराजवळ आला आणि म्हणाला, अगं म्हातारी, आज आतमध्ये काहीतरी वेगळ्याच प्रकारचा वास येत आहे. म्हातारी म्हणाली, कसलाच नाही. मी इथे इतके दिवस काम करत होते की मला स्वतःकडे पाहण्यासाठीही वेळ मिळाला नाही. हो, आज सकाळी मी माझ्या कपड्यांना नक्कीच काहीतरी अत्तर लावले होते. तुम्हाला तोच वास येत असेल. त्यावेळी चंचलने आपली तलवार काढली होती आणि तो दाराच्या आत उभा होता. सापाने घरात पाहिले. डोके ठेवताच चंचलने त्याचे डोके इतक्या वेगाने कापले की सापाला ते कळलेही नाही. मग सापाने त्याचे दुसरे डोके आत ठेवले म्हणून चंचलने तेही तसेच कापले. यावेळीही सापाला काहीतरी जाणवले आणि तो म्हणाला, आत कोण आहे जो मला असे उरबडत आहे? मग त्याने त्याचे तिसरे डोके आत ठेवले तर तेही त्याच प्रकारे कापले गेले. अशा प्रकारे चंचलने त्याचे 6 डोके कापले. आता जेव्हा सापाने त्याचे 7वे डोके आत घातले तेव्हा हरिण ओरडले, आता तुझी वेळ आली आहे. तू खूप झाडे चढला आहेस, पण तू या झाडावर चढू शकत नाहीस. असे म्हणत त्याने त्याचे शेवटचे डोकेही कापले. पण या शेवटच्या हल्ल्यानंतर तो स्वतः बेशुद्ध पडला. जरी ती म्हातारी 75 वर्षांची होती तरीही सापाला मरताना पाहून ती 9 वर्षांच्या मुलीसारखी आनंदाने उड्या मारू लागली. ती ओरडली आणि हसायला लागली. मग ती पाणी आणायला आतमध्ये गेली आणि पाणी आणून हरणावर शिंपडले. त्याचे डोके तो शिंकेपर्यंत हलवले. मग तिने हरणाच्या शरीरावर हात फिरवला आणि तो शुद्धीवर येईपर्यंत त्याची काळजी घेतली. तो शुद्धीवर येताच म्हातारी खूप आनंदी झाली
आणि म्हणाली, माझ्या बाळा, कोणाला माहीत होते की तो त्याच्याशी स्पर्धा करू शकतोस? चंचल म्हणाला, चला आजी, आता सर्व काही संपले आहे. आता तुम्ही मला या घरात जे काही आहे ते सर्व दाखवा. म्हातारीने हरणाला वरपासून खालीपर्यंत सर्व काही दाखवले. तिने चंचलला महागड्या अन्नपदार्थांनी आणि इतर वस्तूंनी भरलेल्या सर्व खोल्या तसेच अनेक लोकांना दाखवले. सापाने अनेक लोकांना बंदी बनवले होते. तिने हरणालाही ते दाखवले. चंचलने म्हातारीला विचारले की सापाच्या मृत्यूनंतर त्याच्या वस्तू ताब्यात घेणारा दुसरा कोणी आहे का? ती म्हणाली, नाही, दुसरे कोणीही नाही. आता हे सर्व तुझे आहे. चंचल म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या मालकाला आणेपर्यंत तुम्ही हे सर्व सांभाळा. ही जागा आता माझ्या मालकाची आहे. चंचल तिथे 3 दिवस राहिला आणि विचार करू लागला. मी जे माझ्या मालकांसाठी केले ते पाहून मालक नक्कीच खुश होतील आणि जसे जीवन ते व्यतीत करत होते त्याच्यापेक्षा या जीवनाचे खूप कौतुक करतील. त्यांच्या सासऱ्यांबद्दल सांगायचे झाले तर संपूर्ण शहरात त्यांचे असे एकही घर नाही. 4थ्या दिवशी तो तिथून निघून गेला आणि वेळेवर त्याच्या मालकाकडे पोहोचला. राजा त्याला पाहून खूप आनंदी झाला आणि महाराजा विक्रम झालेला राघव इतका आनंदी झाला की जणू त्याला नवीन जीवन मिळाले आहे. कारण चंचलशिवाय तो खूप एकटा जाणवत होता. काही काळानंतर चंचलने त्याच्या मालकाला सांगितले की आजपासून 4 दिवसांनी त्याने त्याची पत्नी राणी कोमल सोबत त्याच्या घरी जाण्याची तयारी करावी. मग तो राजाकडे गेला आणि त्याला सांगितले की महाराजा विक्रम 4 दिवसांनी त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या राज्यात जाऊ इच्छितात. हे ऐकून राजाने प्रथम नकार दिला, पण नंतर त्याच्या जावयाच्या इच्छेनुसार त्याच्या मुलीला निरोप देण्यास तो तयार झाला. निघण्याच्या दिवशी महाराजा विक्रमला निरोप देण्यासाठी बरेच लोक जमले. वधूच्या दासी, नोकर, घोडेस्वार आणि चंचल हे सर्व त्यांच्या समोर होते. ते बरोबर 3 दिवस प्रवास करत राहिले. दुपार झाली की ते दररोज संध्याकाळी 5 वाजता विश्रांती घेत असत, जेवणासाठी थांबत असत आणि झोपत असत. ते सकाळी लवकर उठत, जेवत आणि पुढे जात असत. दरम्यान चंचल खूप कमी विश्रांती घेत असे. तो संपूर्ण दिवस कारवानमधील सर्व माणसांची आणि प्राण्यांची काळजी घेण्यात घालवत असे. सर्वांनी व्यवस्थित जेवले आहे की नाही, सर्वांनी व्यवस्थित विश्रांती घेतली आहे की नाही, कोणी काही अडचणीत तर नाही ना, याकडे तो सतत लक्ष ठेवत असे. म्हणूनच संपूर्ण कारवा त्याला खूप प्रेम करत असे. 4थ्या दिवशी दुपारी काही घरे दिसू लागली म्हणून कारवाने चंचलचे लक्ष त्यांच्याकडे वेधले. चंचल म्हणाला, हो, हे आमचे शहर आहे आणि तुम्ही लोक ते मोठे घर पाहत आहात ना, तो आमच्या महाराजा विक्रमचा राजवाडा आहे. त्या राजवाड्याच्या अंगणात कारवानमधील सर्व लोक जमले होते. राजा झालेला राघव आणि त्याची पत्नी राणी कोमल राजवाड्यात गेले. तेव्हा त्या म्हाताऱ्या बाईने चंचलला पाहिले. तेव्हा ती आनंदाने नाचू लागली आणि ओरडू लागली. जसे चंचलने दुष्ट सापाला मारताना ती नाचली होती अगदी तशीच. चंचल म्हणाला, आजी, हे माझे काम नाही तर आमच्या मालकाचे काम आहे. जेव्हा जेव्हा ते उपस्थित असतील तेव्हा त्यांना पहिला आदर मिळाला पाहिजे. म्हाताऱ्या बाईने राघवला न ओळखल्याबद्दल चंचलजवळ माफी मागितली. मग चंचल आणि राजा झालेला राघव संपूर्ण घर पाहण्यासाठी गेले. राजाने सर्व खोल्या स्वच्छ करायला लावल्या. खुर्च्या, टेबल स्वच्छ करून घेतले. सर्व कैद्यांना मुक्त करण्यात आले. घोड्यांना गवत खाण्यासाठी गवताच्या शेतात पाठवण्यात आले. या दरम्यान नोकरांनी जेवण तयार केले आणि सर्वांना त्यांच्या राहण्याचे ठिकाण सांगितले. सर्वजण आनंदी होते. काही दिवस राहिल्यानंतर राणी कोमलच्या दासींनी घरी जाण्याची परवानगी मागितली. चंचलने त्यांना आणखीन काही दिवस थांबवले, पण नंतर त्या निघून गेल्या. चंचलने सर्वांना भरपूर भेटवस्तू देऊन पाठवले. यामुळे त्यांच्या राजापेक्षा चंचलबद्दलचा त्यांचा आदर वाढला. आता सर्वजण तिथे आनंदाने राहू लागले. एके दिवशी चंचल म्हाताऱ्या आजीला म्हणाला, आजी, मला वाटतं की माझे मालक खूप निष्पाप आहेत. मी त्यांच्यासोबत असल्यापासून मी त्यांचे भले केले आहे. मी इथे या शहरात आलो आणि त्यांच्यासाठी अनेक जोखीमा पत्करल्या आणि जेव्हा सर्व काही झाले तेव्हा मी त्यांना सर्व काही दिले.
पण त्यांनी कधीही विचारलं नाही की तुला हे घर कसे मिळाले, किंवा तुला हे शहर कसे मिळाले, किंवा या घराचा मालक कोण होता, किंवा तू या सर्व गोष्टी भाड्याने घेतल्या आहेत का, किंवा कोणीतरी तुला त्या दिल्या आहेत का. इथे राहणाऱ्या लोकांचे काय झाले मला काहीही समजत नाही. याशिवाय मी त्यांच्यासाठी चांगल्याशिवाय काहीही केलेले नाही, तरीही त्यांनी माझ्यासाठी एकही चांगले काम केले नाही. जर तुम्ही बघितले असेल तर त्यांचे इथे स्वतःचे काहीही नाही. जन्मल्यापासूनच त्यांनी असे घर, असे शहर कधीच पाहिले नाही. मला वाटते की मोठे वाईट लोक बरोबर बोलतात. जेव्हा तुम्ही कोणासाठी काही चांगले कराल तेव्हा त्याच्यासाठी जास्त जास्त चांगले करू नका. कधी कधी त्यांचे थोडेसे नुकसानही करा, तेव्हाच तो तुमचा चांगुलपणा ओळखेल. आता मी जे काही करू शकलो ते केले आहे, पण आता मी पाहीन की ते माझ्यासाठी बदल्यात काय करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी हरणाच्या वेदनादायक रडण्याने म्हातारीबाई लवकर उठली. म्हातारीबाई उठून त्याच्याकडे गेली तेव्हा तिने पाहिले की चंचल खूप आजारी आहे. त्याला खूप ताप आला होता आणि त्याचे दोन्ही पाय आणि पोटात भयंकर वेदना होत होत्या. त्याने आजीला राजाला जाऊन त्याला बरे वाटत नसल्याचे सांगण्यास सांगितले, म्हणून ती वरच्या मजल्यावर गेली, जिथे राजा झालेला राघव आणि त्याची पत्नी राणी कोमल एक उत्तम रेशमी पोशाख घालून बसले होते. राजा झालेला राघव म्हणाला, अगं म्हातारी, काय झालं? म्हातारी म्हणाली, मालक, चंचलला बरं वाटत नाही. हे ऐकून राणी कोमल घाबरली. तिने लगेच विचारलं, त्याला काय झालं? म्हातारी म्हणाली, त्याचे संपूर्ण शरीर दुखत आहे आणि तो पूर्णपणे आजारी दिसत आहे. राजा झालेला राघव तिरस्काराने म्हणाला, तो आजारी आहे तर मी काय करू? आपण प्राण्यांना खायला घालतो. ती लाल बाजरे घेऊन त्यातून लापशी बनवून त्याला खायला घाल. मग राणी कोमलने आश्चर्याने म्हटले, अरे, तुम्ही त्याला ते कसे खायला घालू शकता? घोडा देखील कितीही भूक लागली असेल तरीही हे खाणं खाणार नाही. हे तुमच्यासाठी चांगले नाही आहे. राजा झालेला राघव म्हणाला, जा, तू तर वेडी झाली आहेस. आम्ही तर भात खातो. 10 पैशांची लाल बाजरी त्याच्यासाठी पुरेशी नाही का? राणी कोमल म्हणाली, पण तो सामान्य हरिण नाही. तो तुम्हाला तुमच्या डोळ्यातील तारे इतकंच प्रिय असायला हवा. जसा वाळूचा कण डोळ्यात शिरला की तो दुखतो, त्याचप्रमाणे तुम्हालाही त्याला वेदनेत पाहून वेदना व्हायला हव्यात. राजा त्याच्या पत्नीला म्हणाला, तू जास्त बोलतेस. मग तो म्हाताऱ्या बाईला देखील म्हणाला, जा आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे कर. म्हातारी बाई खाली गेली आणि हरिणाला पाहून रडू लागली. चंचलला राजाच्या बोलण्याबद्दल तिला सांगायचे नव्हते, पण चंचलने तिला राजाने सांगितलेल्या गोष्टी सांगण्यास भाग पाडले. त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता, म्हणून त्याने पुन्हा आजीला विचारले, आजी, त्याने खरोखरच मला लाल बाजरीची लापशी दिली पाहिजे असे म्हटले होते का? म्हाताऱ्या आजीने म्हटले, जर त्याने असे म्हटले नसते तर मी तुला हे का सांगितले असते? चंचल पुन्हा म्हणाला, मला वाटते की वडीलधारे बरोबर बोलतात, पण ठीक आहे, आपण त्यांना दुसरी संधी देऊ. तुम्ही पुन्हा त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा की मी एवढा आजारी आहे की लाल बाजरीची लापशी देखील खाऊ शकत नाही. ती म्हातारी परत वर गेली. यावेळी तिने पाहिले की दोघे पती पत्नी खिडकीजवळ बसून गप्पा मारत आहेत. राजा झालेल्या राघवने पुन्हा तिथे म्हातारीला पाहिले आणि विचारले, आता काय झालं आहे? म्हातारी म्हणाली, मालक, चंचलने मला पुन्हा पाठवले आहे. असे दिसते की तो खरोखर खूप आजारी आहे, कारण मी त्याच्यासाठी तुम्ही मला बनवायला सांगितले होते तीच लापशी बनवली होती, पण त्याने तेही खाल्ले नाही. राजा झालेला राघव नाराज होत म्हणाला, आपल्या जिभेला लगाम दे, पाय एकत्र ठेव, डोळे बंद ठेव आणि कानात कापूस घाल. यावेळी जर त्या हरणाने तुला वर यायला सांगितले तर त्याला सांग की तुझे पाय झाले आहेत. जर तो तुला काही ऐकायला सांगत असेल तर त्याला सांग की तू बहिरी झाली आहेस. जर तो तुला काही पाहायला सांगत असेल तर त्याला सांग की मी आंधळी झाली आहे, मी काहीही पाहू शकत नाही. जर तो तुला बोलायला सांगत असेल तर तू सांग की मी बोलू शकत नाही, माझ्या जिभेला लकवा मारला आहे. तिने जेव्हा हे सर्व ऐकले तेव्हा ती राजाकडे पाहत तिथल्या तिथेच उभी राहिली, हल्ली सुद्धा नाही. राणी कोमलचा चेहराही उदास झाला
आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे पाहून राजा म्हणाला, हे राजकुमारी, तुला काय झाले? तू का रडत आहेस? राणी कोमल म्हणाली, जो माणूस इतरांच्या उपकारांची कदर करत नाही तो माणूस मूर्ख असतो. राजा झालेला राघव म्हणाला, तुला असे का वाटते? राणी कोमल म्हणाली, तुम्ही चंचलशी ज्या पद्धतीने वागत आहात त्यामुळे मला खूप वाईट वाटते. मी जेव्हा जेव्हा त्या हरिणाबद्दल काही चांगले बोलते तेव्हा ते ऐकणे तुम्हाला चांगले वाटत नाही. मला त्याच्यावर दया येते. तुम्हाला नक्की काय झालंय? भिकारी म्हणाला, तू माझ्याशी असे का बोलतेस? पत्नी म्हणाली, का? सल्ला घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे, जर ती योग्य रीतीने घेतली तरच. पतीने पत्नीकडून आणि पत्नीने पतीकडून सल्ला घ्यावा हे दोघांसाठीही चांगलं आहे. राजा लगेच म्हणाला, या सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट होते की तुझी समज संपली आहे. तुला बांधले पाहिजे. मग तो वृद्ध स्त्रीला म्हणाला, तिचे ऐकू नकोस आणि जोपर्यंत त्या हरणाचा प्रश्न आहे तर त्याला मला त्रास देणे थांबवायला सांग. असे वाटते की राजा मी नाही तर तो आहे. मी खाऊ शकत नाही, मी पिऊ शकत नाही, मला झोप येत नाही. त्याच्या या सर्व गोष्टींनी मला कंटाळा आला आहे. आधीच तो आजारी आहे आणि नंतर त्याला जे काही दिले जाते ते तो खाऊ शकत नाही. जर तो हे सर्व करू शकत नसेल तर त्याला तुरुंगात ठेवले पाहिजे आणि त्याला काही खायला आवडत नसेल तर खाऊ दे आणि जर काही खायचे नसेल तर मरू दे. माझी आई मेली, माझे वडील मेले आणि मी अजूनही जिवंत आहे आणि खात आहे. मी त्या हरणासाठी मरून जाऊ का, ज्याला मी 10 पैशात विकत घेतले होते आणि जो मला बोलत आहे की मला हे हवे आहे ते हवे आहे. जा आणि त्याला सांग मोठ्यांशी कसं वागलं पाहिजे. हे सर्व ऐकून म्हातारी बिचारी खाली निघून गेली. खाली जाऊन तिने पाहिले की हरणाच्या तोंडातून रक्त निघत आहे. ती त्याच्या अवस्थेला पाहून एवढंच बोलू लागली, माझ्या बाळा, तू राजासाठी जे काही चांगलं केलंस असं वाटतं की ते सगळं व्यर्थ गेलं, पण धैर्य ठेव. आणि जेव्हा म्हातारीने त्याला हे सर्व सांगितले की वरती काय काय झाले होते ते सर्व ऐकून हरिण खूप रडू लागले आणि म्हणाले, आजी, मी आता मरत आहे. केवळ यासाठी नाही की मी आजारी आहे, तर माणसाच्या लालसा आणि रागामुळे देखील माझा मृत्यू होत आहे. काही वेळानंतर चंचलने म्हातारीला परत वर पाठवले आणि राजाला सांगायला सांगितले की चंचल मरणार आहे. यावेळेस म्हातारी जेव्हा वरती गेली त्यावेळी राजा ऊस खात होता. तिने वर जाऊन म्हटले, मालक, हरणाची अवस्था खराब होत चालली आहे. बरे होण्याऐवजी आणखीन जास्त त्याची तब्येत बिघडली आहे. असे वाटते की तो आजच मरून जाईल. राजा झालेला राघव यावेळी ओरडत म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलं की मला त्रास देऊ नको. हे ऐकून त्याची पत्नी राणी कोमल म्हणाली, एक वेळ खाली जाऊन त्या बिचाऱ्या हरणाला बघून तरी या. जर तुम्ही जाऊ इच्छित नाही तर मला जाऊ द्या, मी बघून येते. त्या बिचाऱ्या हरणाने तुमच्याकडून कधी कोणती चांगली गोष्ट मिळवली? राजा झालेला राघव म्हाताऱ्या बाईला म्हणाला, जा आणि त्या हरणाला सांग की तुला कितीही वेळा मरावे लागले तरी सुद्धा चालेल, तू मरून घ्यावे. यावेळी त्याची पत्नी म्हणाली, त्या हरणाने तुमचे काय नुकसान केले आहे? त्याने तुमचे काही नुकसान केले आहे का की तुम्ही त्याच्यासाठी असे शब्द वापरत आहात? लोक असे शब्द फक्त त्यांच्या शत्रूंसाठी वापरतात आणि मी हे खात्रीने सांगू शकते की हे हरिण तुमचा शत्रू नाही. त्याला ओळखणारे सर्व लोक, मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब असोत, सर्व त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि जर तुम्ही त्याच्याशी असे वागलात तर ते सर्व तुम्हालाच दोष देतील. कृपया त्याच्यावर थोडी दया दाखवा. पण महाराजा विक्रम बनलेला राघव त्याच्या पत्नीचे अजिबात ऐकत नव्हता. ती गरीब म्हातारी पुन्हा खाली गेली आणि तिला हरिण आणखीन वाईट अवस्थेत आढळले. या दरम्यान राणी कोमलने तिच्या एका नोकराला हरणासाठी शिजवण्यासाठी भात दिला. तिने त्याला स्वतःला झाकण्यासाठी एक मऊ शाल आणि झोपण्यासाठी एक मऊ उशी पाठवली. तिने त्याला असेही सांगितले की जर त्याला हवे असेल तर ती तिच्या वडिलांच्या सर्वोत्तम वैद्यांना त्यांच्या उपचारासाठी बोलावेल. पण हे सर्व खूप उशिरा झाले होते.
ते येईपर्यंत चंचलचा मृत्यू झाला होता. चंचलचा मृत्यू झाल्याचे ऐकताच लोक इकडे तिकडे धावू लागले आणि रडू लागले. पण राजा विक्रम राघववर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो म्हणाला, तुम्ही लोकांनी असा गोंधळ का केला आहे, आणि तोही मी 10 पैशांना विकत घेतलेल्या या जखमी हरणावर. तुमच्या गोंधळावरून असे वाटते की ते हरिण नाही तर मीच मेलो आहे. पण त्याची पत्नी राणी कोमल म्हणाली, हे ते हरिण होते जे तुमच्यासाठी माझ्या वडिलांकडून माझा हात मागण्यासाठी गेले होते. हे ते हरिण होते ज्याने मला माझ्या वडिलांच्या घरातून येथे आणले. त्याने तुम्हाला सर्व चांगल्या गोष्टी दिल्या. तुमच्याकडे स्वतःचे काहीही नाही. त्याने सर्व काही दिले आहे. तो तुम्हाला मदत करण्यासाठी जे काही करू शकत होता ते सर्व त्याने केले, आणि त्या बदल्यात तुम्ही त्याला काय दिले? तुमचा हा क्रूर आणि निर्दयी व्यवहार. पण आता काय? आता तर तो मेला आहे, आणि तुम्ही तुमच्या माणसांना त्याचा मृतदेह विहिरीत टाकण्याचा आदेश दिला आहे. आता आपण फक्त त्याच्यासाठी रडू शकतो. राजाच्या आदेशाने हरणाचा निर्जीव मृतदेह कोरड्या विहिरीत टाकण्यात आला. त्यानंतर राजकुमारी कोमलने तिच्या वडिलांना पत्र लिहिले. पत्र मिळताच त्यांनी तिच्याकडे यावे असे तिने ते पत्र तिच्या खास माणसांमार्फत तिच्या वडिलांना पाठवले. राजाला पत्र मिळताच तो आपल्या मुलीला भेटायला आला. तिथे पोहोचल्यानंतर त्याला कळले की हरिण मेले आहे आणि त्याचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला आहे. तेव्हा तो आणि त्याच्यासोबत आलेले सर्व लोक खूप रडू लागले. मग ते सर्व त्या विहिरीवर गेले आणि चंचलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तेथून तो घेऊन त्यांनी त्याचा मृतदेह दुसऱ्या ठिकाणी आदराने पुरला. त्याच रात्री राजकुमारी कोमलला स्वप्न पडले की ती तिच्या वडिलांच्या घरी आहे, आणि सकाळी उठल्यावर तिला दिसले की ती खरोखरच तिच्या वडिलांच्या घरी स्वतःच्या पलंगावर झोपली आहे. दुसरीकडे तिचा नवरा राघवलाही स्वप्न पडले की तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काहीतरी शोधत आहे, आणि जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याचे दोन्ही हात धुळीने माखलेले होते, आणि तो त्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाजरीचे धान्य शोधत होता. वेड्यासारखे इकडे तिकडे पाहत तो ओरडला, अरे, माझ्यावर ही साल कोणी केली? मी परत इथे कसे आलो? यावेळी काही मुले जवळून जात होती. त्याला पाहून ते हसले, आवाज करू लागले आणि म्हणाले, अरे राघव, तू आतापर्यंत कुठे होतास आणि कुठून आलास? आम्हाला वाटलं की तू खूप पूर्वी मेला आहेस. अशा प्रकारे राजकुमारी कोमल तिच्या घरात आनंदाने राहू लागली, आणि तो भिकारी राघव पुन्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाजरीचे धान्य गोळा करू लागला, आणि तो मरेपर्यंत शोधतच राहिला. राजकुमारी कोमल तिच्या वडिलांच्या राजवाड्यात परतली तेव्हा बाह्य तिच्या आयुष्यातील सर्व काही पूर्वीसारखेच झाले होते. त्यात सुखसोयी, तेच नोकर आणि तोच राजेशाही थाटमाट. पण राजकन्येचे मन आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. तिच्या मनात एक खोल दुःख घर करून बसले होते. तिला अनेकदा निष्पाप आणि निष्ठावंत हरिण चंचलची आठवण यायची, ज्याने एका भिकाऱ्याला राजा बनवले आणि बदल्यात फक्त अपमान आणि मृत्यू मिळवला. ती अनेकदा तिच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहत असे आणि विचार करत असे की एखादी व्यक्ती इतकी कृतज्ञ कशी असू शकते. राघव, जग ज्याला राजा विक्रम म्हणून ओळखत होते, त्याच्या क्रूरतेच्या प्रतिमा तिच्या मनात घुमत राहिल्या. आठवडे उलटले. राजकुमारी कोमलला दिसले की तिचे वडील आणि राज्यातील इतर लोक हळूहळू ही घटना विसरत आहेत. परंतु ती चंचलचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ शकत नव्हती. तिने ठरवले की ती तिच्या प्रिय मित्राच्या स्मरणार्थ नक्कीच काहीतरी करेल, जेणेकरून भावी पिढ्यांनाही कृतज्ञतेचे मूल समजेल. एके दिवशी ती तिच्या वडिलांशी राजाशी बोलली. ती म्हणाली, बाबा, मला राजवाड्याच्या सर्वात सुंदर बागेत चंचलचा पुतळा बनवायचा आहे. तो सामान्य हरिण नव्हता, तो चांगुलपणा आणि निष्ठेचे प्रतीक होता. त्याला पाहणाऱ्या प्रत्येकाने त्याची कहाणी लक्षात ठेवावी अशी माझी इच्छा आहे. राजा त्याच्या मुलीच्या बुद्धिमत्तेमुळे आणि करुणेमुळे खूप प्रभावित झाला. त्याने तत्काळ राज्यातील सर्वात कुशल शिल्पकारांना बोलावले आणि त्यांना एका सुंदर पांढऱ्या संगमरवरापासून हरणाची जिवंत मूर्ती बनवण्याचा आदेश दिला. काही महिन्यात एक अद्भुत पुतळा तयार झाला. त्या पुतळ्यात चंचलच्या डोळ्यात निरागसता आणि कोमलता चमकत होती.
पुतळ्याच्या खाली सोन्याच्या पाटीवर एक लेख लिहिला होता. प्रिय चंचलच्या स्मृती प्रित्यर्थ ज्याच्या निष्ठा आणि प्रेमाने आपल्याला शिकवले की खरी महानता धनसंपत्तीत नाही, तर खरी महानता हृदयाच्या चांगुलपणात आहे. पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी संपूर्ण राज्यात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. राजकुमारी कोमलने त्या दिवशी गरिबांना जेवण दिले आणि प्राण्यांसाठी आश्रयगृह उघडण्याची घोषणा केली. आता ती आपला बहुतेक वेळ राज्याच्या कल्याणात आणि असहाय्य प्राण्यांची सेवा करण्यात घालवू लागली. एका रात्री जेव्हा राजकुमारी गाढ झोपीत होती, तेव्हा तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिने पाहिले की ती एका शांत चांदण्या रात्री त्याच बागेत उभी आहे जिथे चंचलचा पुतळा आहे. अचानक पुतळ्यातून एक मऊ प्रकाश बाहेर आला आणि चंचल तिच्या समोर उभा राहिला. तो पूर्वीसारखाच तेजस्वी आणि सुंदर दिसत होता. राजकुमारीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, चंचल, तू परत आला आहेस. चंचल त्याच्या गोड आवाजात म्हणाला, राजकुमारी, मी तुझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो आहे. तू माझी आठवण जीवन ठेवलीस. राघवच्या विश्वासघाताने माझे शरीर मारले, पण तुझ्या दयाळूपणाने माझा आत्मा अमर केला आहे. राजकुमारीने विचारले, पण त्या जादुई शहराचे आणि त्या राजवाड्याचे काय झाले? चंचलने उत्तर दिले, तो राजवाडा आणि ते शहर माझ्या शक्तीने बांधलेले नव्हते, तर एका मालकाच्या हृदयाच्या योग्यतेने ते बांधलेले होते. जोपर्यंत त्याच्या मालकाचे हृदय शुद्ध आणि कृतज्ञ राहिले, तोपर्यंत ती संपत्ती वाढतच राहिली. परंतु राघवचे हृदय कृतज्ञतेऐवजी अहंकाराने भरलेले होते, म्हणून तो ती संपत्ती टिकवू शकला नाही. मी मरताच जादू तुटली आणि ते शहर माझ्या वास्तविक जगात परत आले. जिथपर्यंत त्या शहराची बाब आहे, ते आता त्या वृद्ध आजी आणि त्या दुष्ट नागापासून मी मुक्त केलेल्या सर्व लोकांच्या संरक्षणाखाली आहे. ते आता मुक्त आहेत आणि आनंदाने त्यांचे जीवन जगत आहेत. मग चंचल म्हणाला, राजकुमारी, माझ्यासाठी शोक करू नकोस. जिथे माझे शरीर पुरले होते तिथे एक चमत्कारिक वनस्पती उगवेल. त्या वनस्पतीच्या पानांमध्ये प्रत्येक आजार बरा करण्याची शक्ती असेल. ही माझी जगाला दिलेली शेवटची भेट आहे. तू तुझ्या चांगुलपणा आणि करुणेने हे जग अधिक सुंदर बनवत राहा. हीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली असेल. असे म्हणत चंचल हळूहळू प्रकाशात गायब झाला आणि राजकुमारी जागी झाली. सकाळी ती तिच्या वडिलांसह आणि काही सैनिकांसह चंचलला जिथे पुरले होते तिथे ती गेली. त्यांनी पाहिले की तिथे एक अनोखी हिरवीगार वनस्पती वाढली होती, ज्याची पाने सकाळच्या प्रकाशात चमकत होती. त्या दिवसानंतर राजकुमारी कोमलने तिचे संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले. तिने त्या चमत्कारिक वनस्पतीच्या पानांपासून एक औषधालय बांधले, जिथे गरिबांवर मोफत उपचार केले जात होते. ती एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि दयाळू शासक बनली. तिची कीर्ती दूरवर पसरली आणि लोक तिला दयाळूपणाची देवी म्हणू लागले. आणि राघवबद्दल सांगायचे तर त्याने त्याचे उर्वरित आयुष्य त्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून भिक्षा मागवण्यात आणि धान्य गोळा करण्यात घालवले. लोक त्याला एक वेडा भिकारी म्हणून ओळखत होते, जो कधी कधी तो राजा असल्याचा अभिमान बाळगत असे. कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि एके दिवशी तो त्याच अंधकारात आणि गरिबीत मरण पावला, जिथून त्याने सुरुवात केली होती. अशा प्रकारे चंचलचा चांगुलपणा पिढ्यानपिढ्या सांगितला जाणारा अमर किस्सा बनला. तर राघवच्या कृतज्ञतेने त्याला पुन्हा त्याच मातीत नेले जिथे तो पात्र होता. ही कथा आपल्याला शिकवते की कर्माचे चक्र नेहमीच पूर्ण वर्तुळात येते. चांगुलपणा नेहमीच एक कायमचा वारसा सोडतो, तर वाईटपणा आणि कृतज्ञतेचा नेहमीच विनाशकारी अंत होतो. आणि मग कथा संपवून भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, हे प्रिये, मला आशा आहे की तुला आजची कथा नक्कीच आवडली असेल. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, होय प्राणनाथ, मला ही कथा खूप आवडली आणि मला या कथेतून खूप काही शिकायला मिळाले. पृथ्वीवर या कथेचा प्रचार मी नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात जाऊन करेन. आणि आज मी वरदान देते की जो मनुष्य या कथेचा प्रचार पृथ्वीवर करेल त्याची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही.
त्यांच्यावर कधीही संकट येणार नाही आणि कायम माझा हात त्यांच्या पाठीशी राहील. आणि प्रेमळ भक्तांनो, आजची ही कथा इथेच संपत आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने माता पार्वतींना प्रसन्न करण्यासाठी लिहा. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. बघा, तुमच्यावर मरेपर्यंत संकट येणार नाही. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन चमत्कार करणाऱ्या कथा सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वांनी तुमची काळजी घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. साम सदाशिव.